त्यांचे प्रो असणारी मतं, त्याच्यामध्ये होत असणारं डिव्हिजन आणि या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीचं जे काही टार्गेट आहे त्या टार्गेटनुसार ते टार्गेट लक्ष्य अचीव करण्यासाठी काय अडचणी येतील याबाबतची ग्राउंड रिॲलिटी, जमिनी स्तरावरची परिस्थिती मी त्यांना अवगत केली आहे आणि त्याच्यानुसार जिंकणे हे जर मेरिट असेल तर निश्चितपणे आपण या बाबतीमध्ये सर्वांशी विचार करून, नेत्यांशी सर्वांशी विचार करून रिपोर्ट्स घ्यावेत. असं आहे की आत्तापर्यंत फक्त सुनेत्राताई विरुद्ध सुप्रियाताई असंच होतं, पण गेल्या 4-5 दिवसामध्ये जशी ही डेव्हलपमेंट माझ्या उमेदवारीच्या संदर्भातली झाली त्याच्यानंतर लोकांचं काय म्हणणं आहे त्याचे रिपोर्ट्स, कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट निश्चित आपण घ्यावेत आणि त्याच्यानंतर निर्णय घ्यावा अशा प्रकारचा. आणि म्हणून 2 दिवस चर्चा होईल. आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांना संपूर्ण. पण मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले बापू? कारण बारामती लोकसभा मतदारसंघात देशातली टॉप 10 लोकसभा मतदारसंघ झालाय. ऑलरेडी ताई वर्सेस वहिनी असा वाद आहे, त्यात तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करून टाकली. तुमचं काम ताई आणि वहिनी हेच चुकीचं आहे. ही लोकशाही आहे ना, काम करणाऱ्याला रिप्रेझेंटेशन करणार. निवळ कोणाचं तरी सौभाग्यवती आहेत म्हणून त्यांना मतं द्यायची चूक आहे ना. किती वर्ष आम्ही परत 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 यांनाच मतदान करणार आहोत, काय आम्हाला मिळालेलं. आणि आता उद्या तुम्ही बोलता हा आता ही माझी सौभाग्यवती यांना मतं द्या, उद्या ही माझी मुलगी आहे यांना मतं द्या. काय लोकशाहीची धजा आहे. प्रश्न असा आहे ना की महायुती म्हणून तुम्ही आहात. खरं तर राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आहेत भाजपचे आणि तुमचे मुख्यमंत्री आहेत, दादा उपमुख्यमंत्री आहेत. बारामतीची जागा दादांकडे जाणार. महायुतीचा जर धर्म बघितला किंवा धर्माने जर गेलं, पण मग अशा परिस्थितीत तुम्ही काय? महायुतीच्या धर्माबरोबर आपण इतक्या चर्चा पाहताय, वरिष्ठ नेत्यांपासून सर्व ठिकाणी जिंकून येणे. 45 पार व्हायचं असेल तर आपल्याला जिंकलं पाहिजे. या जिंकून येणे हा निकष धरून संपूर्ण रिपोर्ट्स भाजपचे वरिष्ठ नेते, आमचे नेते, सर्व तिन्ही पक्षांचे नेते घेतात. त्याच्यामधून जे कन्क्लुजन येईल त्याचा विचार करावा. 4-5 दिवसातल्या मुवमेंट पुढे आणखी 4-5 दिवसामध्ये काय ज्या मुवमेंट होणार आहेत या बाबतीत आपण विचार करावा, एवढंच त्यांना. बापू, खरं तर मुख्यमंत्र्यांच्या जे तुमचे जवळचे संबंध आहेत, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं तरीही बापू ठाम आहेत का अजून, म्हणजे बारामती लोकसभेवर? मी परिस्थिती अवगत केली त्यांना. आपल्याला जिंकायचं असेल तर काय करावं लागेल या बाबतीत बोललेलं आहे. लोकांची मानसिकता काय, म्हणजे माझ्या मतदारसंघात उद्या मी जरी सांगितलं ना की अजित पवारांना मतदान करा, होणार नाही. घड्याळाला मतदान करा, होणार नाही. तीच परिस्थिती इंदापूरमध्ये आहे, तीच परिस्थिती दौंडमध्ये आहे, तीच परिस्थिती भोरमध्ये आहे, तीच परिस्थिती खडकवासल्यामध्ये. त्यामुळे जसं माझ्या अनेक लोकांना दुखावणे, अनेक लोकांवर दादागिरी करणे, अशा प्रकारचं जे वागणं आहे त्याच्यातून खूप रोष आहे आणि तो जनतेचा रोष निघेल. बापू, एक सांगा, ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना दादांचा फोन आलाय का? किंवा दादा ती जागा दादांकडे आहे, दादा फिरतायत, आज पण तुमच्या तालुक्यात सभा आहे, दादांचा काही फोन तुम्हाला काही विनवणं बोलणं काही? काही नाही, काही नाही. मी माझा प्रयत्न केला होता एअरपोर्टला की जाऊ द्या, चला आता आपल्याला महायुतीत साधा बुके दिलं तर बोलण्याची मानसिकता ज्या माणसामध्ये नाही त्याच्याबद्दल काय बोलायचंय. मनोमिलन होईल कोणाचं? दादांचं आणि तुमचं? इम्पॉसिबल, आयुष्यात कधीच नाही. एक शेवटचा प्रश्न, कालच्या बैठकीवरून काही बातम्या आल्यात की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला वेट करायला लावलं, ह्या बातमीत किती सत्य? अरे, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आमचे शीर्षस्थ नेते आहेत, दिवस रात्र 18 तास लोकांसाठी काम करणारा माणूस आहे. उद्या 1-2 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे. राज्याच्या हिताचे, लोकांच्या हिताचे, शेतकऱ्यांच्या हिताचे काही महत्त्वाचे निर्णय आहेत. हजारो फाईल्स सह्या करायचे आहेत आणि याच्यासाठी ते बिझी असतील. 7 ते 10 तास लागले तरी काय हरकत आहे. नेते आहेत आमचे ते, आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही. कारण ते कामात मोमेंट त्यांना कामातून हे मिळालं, ताबडतोब बोलवलं गेलं. मी लोकसभा लढवणार जे आहे ते ठाम आहे. काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक विजय बापू शिवतारे